भारतामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि आपण चायनामधून स्टील इम्पोर्ट करतो, इथं जे मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यापेक्षा स्वस्त आपल्याला चायनाचं आपल्या डोअर डिलिव्हरीला मिळतं. रिझन आहे की बल्क क्वांटिटीमध्ये आम्ही कॉस्ट कंट्रोल करू शकतो. आणि आपल्याकडं बल्क क्वांटिटी म्हणजे असं नाही की 100 टन 200 टन 500 टन 1000 एकरवर स्टील प्लांट आहे, असं नाही होऊ शकत. खूप बोटावर मोजण्यासारखे स्टील प्लांट आहेत. जिंदल असेल, कल्याणी असेल, मुकुंद असेल, अशा स्टील प्लांट. मग जर 30% स्टील आपल्याला इकॉनॉमी डिपेंड आहे एखाद्या देशावर, तर आपण आपल्या इथं ते इनोव्हेशन किंवा ते मॅन्युफॅक्चरिंग का करू नये? चायनाचं स्टील स्वस्त का मिळू शकतं? त्याच्यावर आपण जर स्टडी केला, त्याचा रिसर्च केला, तर नक्की आपण आपल्या मिनी स्टील प्लांटला अप करू शकतो, त्या कॅपॅबिलिटी किंवा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये आणू शकतो आणि ते जे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट अचीव करतात ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आपण आपल्या देशात करू शकतो आणि तेच काम मी आत्तापर्यंत करत आलो आहे. वाव.